शेतकरी मित्रांनो, रामराम. आपण ज्या ठिकाणी आलो आहोत, एका शेतकरी पुत्राची कंपनी, शेतमजूर ते आता एवढं मोठं सगळं साम्राज्य हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सरांची ओळख घेणार आहोत आणि मेन म्हणजे खजूरच्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः माहिती घेणार आहोत. त्यांची आपण ओळख करून घेऊ. सर नमस्कार. रामराम. रामराम सर. आपला एकदा ओळख नक्कीच द्या. रामराम. नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझं नाव संजय वाया. मी ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आमची सिंदखेड राजा इथं टिश्यू कल्चर लॅब आहे, त्याचा मी संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर. आमची टिश्यू कल्चर ही जी लॅब आहे 2014 साली आम्ही चालू केली आणि माझं तसं जर बघायला गेलं तर ही एक सगळ्यात मोठी लॅब म्हटलं तरी चालेल. 5 करोड रोपं प्रत्येक वर्षी आम्ही इथनं निर्मिती करतो आणि देशात विदेशात आम्ही ही रोपं पाठवतो. थोडंसं माझं जर कधी इंट्रोडक्शन द्यायचं जर झालं तर मी याच्या अगोदर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होतो परदेशामध्ये. 2014 साली मला असं वाटलं की आपण भारतात परत यावं आणि शेतकऱ्यांसाठी काही करावं, या उद्देशाने मी परत आलो आणि ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक टिश्यू कल्चर अत्याधुनिक आणि हाय तंत्रज्ञानाने असलेली लॅब आम्ही सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा इथे टाकली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझा उद्देश होता की शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपे पुरवता यावी. ज्या व्हेरायटी जगभरात आहे, ज्या शेतकऱ्यांना इम्पोर्ट करता येत नाही, त्याच्यावरती आपण काम करावं आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतात, शाश्वत शेती, त्याच्याविषयी आमची संकल्पने आम्ही काम चालू केलं. त्याचबरोबर इथं रोजगार निर्मिती करावी आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींना, मोलमजुरांच्या मुलामुलींना इथं कशी नोकरी देण्यात यावी, या दृष्टीने आम्ही एक काम केलं. 2014 साली लावलेलं एक छोटंसं रोपटं बघता बघता आता या 10 वर्षामध्ये खूप मोठं झालं. देश परदेशामध्ये आमचे ऑफिसेस आहेत, आम्ही काम करतो, भारतामध्ये सगळीकडे काम करतो आणि यामध्ये प्रामुख्याने आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना किंवा मोलमजुरांच्या मुलामुलींनाच नोकरी देतो. आज डायरेक्टली इनडायरेक्टली आमच्याकडे 1000 लोक काम करतात. 5 कामगारांपासून सुरू केलेली कंपनी आता 1000 कामगारांच्या टप्प्यावरती पोहोचलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्येय मी जसं पहिलं सांगितलं की आपल्याला वेगळं काय देता येईल, तर त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की खजूर हा जो विषय किंवा खजुराची शेती ही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप फायदेमंद आहे. त्या दृष्टीने आम्ही 8 वर्षापूर्वी खजुराच्या रोप निर्मितीसाठी काम चालू केलं आणि आज बऱ्याच ठिकाणी आमची रोपे म्हणजे विषमुक्त रोपे आणि चांगल्या व्हरायटीचे रोपे आम्ही शेतकऱ्यांना पुरवठा करत आहे. सिंदखेड राजाचे असलेले भूमिपुत्र वायल सर यांचा अल्पसा परिचय तुम्ही घेतलेला आहे, पण सरांचा प्रवास हा फार संघर्षात्मक झालेला आहे आणि आता सध्या सर भरपूर पिकामध्ये, भरपूर रोपामध्ये सुद्धा काम करत आहेत. सर, आपलं काम कुठल्या कुठल्या रोपामध्ये सध्या चालतं आपल्या? आता आम्ही जे टिश्यू कल्चर, आमची जी लॅबॉरेटरी आहे, ज्याला ऊती संवर्धित लॅब ज्याला म्हणता येईल, इथे बेसिकली आम्ही केळीवरती काम करतो. आमची एक युनिक व्हेरायटी GG9 म्हणून आमचं इस्रायलची कोलॅबरेशन आहे, त्याची रोपं आम्ही बनवतो. इस्रायलमधनं कल्चर इम्पोर्ट करतो प्रत्येक वर्षी आणि शेतकऱ्यांना देतो. दुसरं आम्ही संत्र्यावरती काम करतोय, मोसंबीवरती करतो, लिंबूवरती काम करतोय आणि काही आमचे वनऔषधीची रोपं आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. आता प्रामुख्याने तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आताच एक GR काढला आहे आणि ईश्वेद बायोटेकला येणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 करोड बांबूची रोपं द्यायचं आमच्याकडे काम आहे सर. तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी 7 लाख अनुदान सुद्धा आहे. बरोबर. आणि शेतकऱ्यांना रोपं मोफत मिळणार. शेतकऱ्यांना पैसे द्यायची जरूरत नाही. MRGS किंवा मनरेगा ज्याला म्हणतात, त्या स्कीमच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अप्लाय करायचं आहे आपल्या BDOकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे किंवा जे वन विभागाचे अधिकारी असतील आणि त्या पद्धतीने हे एक आमच्याकडे मोठं काम आहे, त्याचं आमचं जोरात काम चालू आहे. पण म्हणतात ना, माझा ड्रीम जो प्रोजेक्ट आहे तो खजुराचा आहे. पण खजुराच्या अगोदरही आम्ही ऑर्नामेंटल म्हणजे शोभेची झाडं असतात, फुलांची झाडं असतात, त्याचं आमचं खूप मोठं काम करतो आणि 35 देशामध्ये आम्ही ते एक्सपोर्ट करतो. अमेरिकेपासून युरोपपर्यंत, युरोपपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, इकडं जापानपर्यंत, तर आखाती देशामध्ये आम्ही त्याचे रोपं आम्ही एक्सपोर्ट करतो. आणि जसं माझा जो मेन म्हटलं की मी खजूर आणि ॲव्होकाडो या 2 गोष्टीवरती माझा खूप भर आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं असेल तर भारतामध्ये हजारो कोटीची खजूर आपण निर्यात करतो आणि तसंच हजारो कोटीचं आपण बाकीचं म्हणजे आपलं ज्याला ॲव्होकाडो म्हणतात ते पण आपण आणतो, राईट. आणि
आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली खजुरासाठी खूप चांगलं वातावरण आहे. जेव्हा आमच्या लक्षात आलं की इथं खजूर चांगल्या पद्धतीने लागवड होऊ शकतं, चांगल्या पद्धतीने उत्पादन होऊ शकतो, तर खजुरावरती आम्ही 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्हेरायटीवरती आम्ही काम करत आहे. बरोबर. त्यातली काही रोपं जी आहेत ती आम्ही परदेशात पाठवून केलं, ऑलरेडी आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. आणि माझा असा येणारा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 20 लाख रोपांची खजुराची निर्मिती करणार आहे. आणि माझा असा उद्देश आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये एकही खजूर परदेशातनं आयात होता कामा नये आणि जे काय पैसे आमच्या शेतकरी बांधवांनाच भेटावे, जो आमचा देशातला पैसा आहे तो परदेशात जावा नाही, हा आमचा मेन उद्देश खजुरामध्ये आता आहे. नक्कीच. खजूर शेती का, तर खजूर शेतीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. आपल्या सगळ्यात मोठ्या अडचणी काय, तर मजूर, त्यामध्ये दुसरी अडचण आपली फवारण्या, वाढलेला खर्च, तिसरी अडचण आपल्याला पाणी. या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील मागचे आपले जुने, जे की लाखो लोकांनी सगळेजण मिळून कोटीच्या वरती लोकांनी बघितलेले आहेत, भरपूर कमेंट सुद्धा तुम्ही केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या सगळ्या अडचणीचं काय निपटारा म्हणतो किंवा मग सुटलेला प्रश्न म्हणजे खजूर लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपण 1 लाखाचं सदर जे पीक, आपण भरपूर काही पिकं त्यामध्ये मांडलेली आहेत, ज्यामध्ये खर्च वर जाता लोकांना 1 लाख मिळावेत असे आपण भरपूर पोस्ट करतो, आपण व्हिडिओ करतो. त्या सदरमधलं हे पीक एक नंबर 1चं पीक राहू शकतं. कारण की याच्यामध्ये आपण जसं अगोदर सांगितलं, जवळजवळ भरपूर पैसा यामधून शेतकऱ्यांना राहू शकतो आणि तो कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये राहू शकतो. तर आपल्या भागामध्ये खजुराच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं तसं हवामान चांगलं आहे. तर अगोदर हे खजूर पीक आपल्याकडे करत नव्हते, एक 3-4 वर्षामध्ये दिसायला लागलं कुठेतरी. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हवा, पाणी, जमीन या बाबतीत जर विचार केला तर स्कोप कसा आहे बरं याला? आता जसं साहेब बोलले की खजुराची शेती आपल्याला 3-4 वर्षातच इथं बघायला भेटते. त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की सगळ्यात मोठं जे चॅलेंज शेतकऱ्यांसमोर होतं ते म्हणजे रोपं. बरोबर. परदेशातनं रोपं आणायचं तर शेतकऱ्यांना रोपं इम्पोर्ट करणे सोपं काम नाही. त्या गव्हर्नमेंटच्या ज्या काय प्रोसेस असतील ते फार अवघड काम होतं, फार महागडी रोपं होते. त्यामुळं आपल्या भारतात, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतात जर खजुराची शेती या 15 वर्षात डेव्हलप झाली, ती फार मोठ्या मोठ्या लोकांच्या जवळ झाली, सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ती झाली नाही. तर रोपं हा सगळ्यात मोठा इश्यू होता. पुन्हा खजूरच का, जसं तुम्ही विचारलं, तुम्हाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये खजुराला लागणारं जे वातावरण आहे ते फार योग्य आहे. बरोबर. खजूर हे जे पीक आहे -10 डिग्री टेम्परेचरमध्ये येतं, तसंच +55 डिग्री टेम्परेचरमध्ये येतं. म्हणजे आता जे काय क्लायमेटिकल चेंजेस आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग फार परेशान आहे. म्हणजे तुम्ही मार्चमध्ये पण पाहू शकतोय, तर शेतकऱ्याला फार कन्फ्यूज झालेलं आहे. त्याच्यामुळं येतं असं याच्यात. पुन्हा हे कुठल्याही जमिनीत येतं, कुठल्याही जमीन, खडकाळ जमिनीत जरी तुम्ही खड्डे घेतले 1 बाय 1 मीटरचा आणि त्याच्यामध्ये जर कधी माती, थोडीशी वाळू आणि थोडंसं जर आपलं शेणखत म्हणा, कंपोस्ट खत म्हणा जर भरलं तर त्याच्यातही आपण करू शकतो. तर त्या पद्धतीने कुठल्याही जमिनीमध्ये येतं आणि कुठल्याही प्रकारच्या पाण्यावर येतं. म्हणजे सलाईन वॉटर जरी दिलं तरी त्याला चालू शकतं. म्हणजे पाण्याचा TDS कमी जरी जास्त असेल तरी खजुराच्या पिकाला काही फरक पडत नाही. आणि जसं तुम्ही म्हणलं सगळ्यात महत्त्वाचं की मजूर, आता शेती करणं अवघड का झालं, मजूर लवकर भेटत नाही. तर आपण 25 बाय 25 वरती याची लागवड करतो. तुम्हाला सांगतो की खजूर हे एकमेव पीक असं आहे, याला कधीच फवारणी करावी लागत नाही, याला कधीच खतं द्यायची नाही. आपल्या गोठ्यात जे काय खत आपल्याकडे भेटतं ते जरी टाकलं तरी येत. मग त्याचं खाद्य काय, जेव्हा त्याच्यामध्ये जे गवत उगतं ते गवत सुद्धा काढायचं नाही, त्या गवतला रोटावेटर करून तिथंच टाकायचं आणि तेच खजुराचं खाद्य आहे. तर म्हणजे शेतकऱ्यांना एकदा लागवड केल्यानंतर हे जे वर्षाला जे खर्च आहेत त्याचा त्रास कमी होतो. त्याच्यानंतर वर्षाने एकदा त्याला हार्वेस्ट म्हणजे तोडणी करावी लागतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर जनावरं सुद्धा खात नाही, तोही सगळ्यात महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा लावल्यावर 75 वर्ष चालतं. तुम्ही एकदा जर खजूर जर लावलं तर 75 वर्ष हे झाड चालतं. 3ऱ्या वर्षी तुम्हाला फळं यायला सुरुवात होतात. 3ऱ्या वर्षी अंदाजे तुम्हाला एक 20 किलो ते 40-45 किलोच्या दरम्यान फळं येतात. ओके, एका झाडाला. ते एकदा का झाड 6 वर्षाचं झालं तर तुम्हाला निश्चितपणे व्हेरायटी वाईज थोडंसं कमी जास्त होतं, पण 150 किलोच्या वर फळं यायला झाडाला सुरू होतात. हो, तर या पद्धतीने म्हणून माझं असं मत आहे की आणि वातावरण जो बदल आहे तर शेतकऱ्यांना आता किती पैसे भेटावे त्यापेक्षा शाश्वत पैसे भेटावे. बरोबर, नक्की त्याला तेवढे रुपये भेटावे. त्या दृष्टीने खजूर हे पीक फार एक शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. आणि मराठवाडा आणि स्पेशली विदर्भासाठी जे क्लायमेट आहे ते तर एकदम 100 नाही 101% सुटेबल क्लायमेट आहे. बरोबर. तर सर आपल्या इकडं आता खजुराचं आपण असं समजू की भरपूर आता जनजागृती चालू आहे, लोक आपली आपली मदत घेता येते, माहिती घेता येते, लागवडी पण भरपूर व्हायला लागलेल्या आहे. याच्यातल्या असलेल्या जाती
कारण की आता आपण लागवड करतोय तर लागवड समोर भविष्यामध्ये आपण कशासाठी वापरणार आहोत त्यासाठी गरजेची आहे. मग त्यामध्ये आपण निर्यात कुठली करू शकतो किंवा तिची प्रक्रिया उद्योगामध्ये कुठली वापरू शकतो, कच्ची खायला कुठली, असे भरपूर काही प्रश्न आहेत ज्याचे सुटणे सुद्धा गरजेचं आहे. कारण की मी लागवड करतोय मी कुठलंही आणलं लावून टाकलं त्याच्यात अडचण करायची पुढे चालून. समजा जर मला जर विक्री व्यवस्थापन प्रत्येकाला जमलं असं काही गोष्ट नाही, कारण की कोणी शेती शहरामधून करतात तर प्रक्रिया उद्योगाला सोपं पडतं. एकदाच ये बाबा घेऊन जाईल मला चेक देऊन टाक. तर अशा प्रकारे जर आपण विचार करतात याच्यामध्ये जाती कुठल्या कुठल्या आणि आपल्या वातावरणामध्ये आणि आपण करू शकतो अशा जाती त्यातल्या नेमक्या किती, पूर्ण जाती किती त्यामध्ये? यस, खजुरामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने 2 भागात खजूर वाटला जातो. एकाला म्हणतात फ्रेश फ्रूट. फ्रेश फ्रूट म्हणजे कच्चं फळ म्हणायचं. कच्चं म्हणजे पिकलेलंच असतं पण ते फळ असतं, बरोबर, आणि त्याला आपण खजूर म्हणतो. आणि ते फळ पिकल्यानंतर त्याला झाडाला पिकू देणे, त्याला सुकवणे, थोडंसं ओलसर सुकवणे, त्याला आपण पेंट खजूर म्हणतो आपल्या भाषेमध्ये, किंवा डेट्स म्हणतात त्याला. आणि त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याला एकदम वाळल्यानंतर त्याला खारीक म्हणतात. राईट, म्हणजे खजुरामध्ये या 3 प्रकारच्या आणि त्याच पद्धतीच्या व्हरायटी डेव्हलप आहे. जसं आता तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे इथं ठेवलेलं हे सगळं फ्रेश फ्रूटचं आहे. बरोबर, हे पिवळं, हे पिवळी म्हणजे बरही जातीची आहे पण हे फ्रेश फ्रूट आहे. याच्यापासून तुमची पेंट खजूर तयार होणार नाहीये, हे फ्रेश फ्रूट आहे. किंवा तुम्ही इथं जी आमची युनिक व्हरायटी जर बघितली, आपण व्हरायटीवरती येऊच का आपल्याकडे काय काय व्हरायटी, तर हे बघा, ही एकदम मोठाली लाल रंगाची तुम्हाला दिसतात, तर हे पण फ्रेश फ्रूटची आहे. आणि यातली काही जी आहेत, ही जी 2 तुम्हाला दिसतात आहे, ही फ्रेश फ्रूट पण चालती आणि याचं पेंट खजूर सुद्धा बनवू शकतं. मजूल ज्याला म्हणता येईल, किंवा अजून काही जाती आहेत त्याचं खजूर पण बनतं, नंतर खारीक पण बनतं. तर जनरली ह्या 2 प्रकारच्या ज्या खजुराच्या भाग आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. पण भारतामध्ये आपल्याला फ्रेश फ्रूटचंच मार्केट खूप मोठं आहे, भरपूर मोठं. त्यामुळे आपल्याला प्रोसेसिंगला अजून निदान 10-20 वर्ष जायची आवश्यकता नाही. जसं मला हजारो करोडचा इम्पोर्ट आहे, 1,40,00,000 तोंड इथं खाणारी आहेत. आणि तुम्ही जर या 3 वर्षाच्या कालावधी जर मध्ये बघितलं तर खजूर खाण्याकडं किंवा खजूर दिसा लागले. म्हणजे आता रस्त्याने जरी तुम्ही गेलं तर खजूर दिसा लागलं, लोक खा लागले. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात नॅचरल शुगर असल्यामुळं कुठलाही पेशंट असो काही असो खजूर खातो. न्यूट्रिशियस आहे, दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे, पिवळा आणि लाल रंग असल्यामुळं लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि लोक त्या पद्धतीने खातात. तर त्यामुळे आपल्याला जे सुरुवातीचं जे मार्केट आहे ते सगळं फ्रेश फ्रूटचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हजारो हेक्टरवरती, लाखो हेक्टरवरती प्लांटेशन झालं तरी फ्रेश फूडचं मार्केट आपल्याकडे फार मोठं आहे. आणि तुम्हाला योगायोग आता सांगतो, आता मी माझ्या मित्र तिकडे होतो गुजरातला, यावर्षी त्यांनी एक्सपोर्ट खूप जोरात केला. म्हणजे एक्सपोर्टला पण खूप मागणी, म्हणजे येणारा काळ हा एक्सपोर्टसाठी पण चांगला आहे. कारण इतकी वर्ष लोकांना माहितीच नाही की भारत पण खजूर एक्सपोर्ट करू शकतो. कारण इतक्या दिवस आपल्याला लेबल लागलो आपण फक्त इम्पोर्ट करतो म्हणून. तर त्या पद्धतीने खजुरामध्ये बऱ्याचशा वेगळ्या जातीविषयी जर बोलायचं झालं, प्रामुख्याने याच्यामध्ये एक बरही जात असते, ती पिवळ्या रंगाची असते. ओके, त्याला पिवळ्या रंगाचे फळं येतात. दुसरी खुनेजी असते, त्याला लाल रंगाची फळं येतात. त्याच्यानंतर खलास असते, पण खलासचा आपल्याकडे लागवड होत नाही. पण आपल्याकडे ज्या प्रामुख्याने ज्या 3-4 जाती त्या आहे, खुनेजी आहे, त्यानंतर लुलू आहे, त्यानंतर तुमची बरई आहे, मजूल आहे. आणि आमच्या ज्या 3-4 व्हरायटी, म्हणजे आता आम्ही सगळ्या काय डेव्हलप केल्या 7-8 वर्षामध्ये, तुम्हाला जी मी फळं दाखवलीत या साईजची वगैरे, तर यामध्ये मंथन आहे, सरस्वती आहे, भानुशाली आहे आणि अजून 1-2 व्हरायटीवरती आमचं छान काम चालू आहे की ज्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने येतील. तर अशा जनरली 10-12 ज्या जाती आहेत त्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. आता याच्यामध्ये काय आहे की जिथं पावसाळा लेट सुरू होतो, उशिरा पाऊस येतो, तिथं तुम्हाला ज्या पेंट खजूर बनणाऱ्या जाती त्या येतात. म्हणजे झाडाला ती फळं वाळेपर्यंत तुम्हाला वेळ भेटतो आणि जेणेकरून फळं खराब होत नाही. पण आता क्रॉप प्रोटेक्शन जे आलेलं आहे त्यामुळं तुम्ही त्याच्यावरती किती जरी पाऊस पडला तरी फळं ते होणार नाही. मी तुम्हाला काही फोटो शेअर करेल जे शेतकरी आता लावतात आहे, पांढरी कव्हर, पांढरी कव्हर असते. त्यामुळं त्याला जर वरून जर बरोबर बांधलं आणि खालून जरी बांधलं तर फळांना काही होत नाही. तर आपल्या इकडे मराठवाडा, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नॉर्थ महाराष्ट्र असेल, थोडासा कोकणचा जर बेल्ट जर सोडला तर आपल्याकडे सगळीकडे खजूर शेतीला खूप मोठा वाव आहे. आणि दोन्ही प्रकारची खजूर आपल्याकडे होऊ शकते, लाल आणि पिवळी आणि फ्रेश फ्रूट आणि खारीक बनवण्यासाठी दोन्ही पण होऊ शकतात. असं मला दोन्ही पण होऊ शकतात. हो, खारीक बनवण्यासाठी पण आपल्याकडे खारीक पण आपल्याकडे तयार होऊ शकते, खारीक पण होऊ शकते. म्हणजे ज्यांना जे शक्य होईल त्यांनी त्या जातीचा विचार करावा. किंवा आता बरेचसे शेतकरी बाबा, त्यांना जनरली बघा तुम्ही सोयाबीन लावता, तर काही लोक सोयाबीन लावून लगेच मोंड्याला नेऊन टाकतात.
काही लोक सोयाबीन स्टोअर करतात ज्याच्याकडे कॅपॅसिटी. तिसरा प्रकार त्याची प्रोसेसिंग पण करतात. म्हणजे ज्याला जे जमल शेतकऱ्याला आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे त्यांनी ते पहिलं शोधावं आणि त्या पद्धतीने ती जात लावावी. नंतर तुमचा पुढचा प्रश्न घेतो लगेच. तुमचं असं म्हणणं होतं की याच्यावरती प्रोसेसिंगचं काय. बरोबर. तर तुम्हाला मी सांगतो की खजुरापासून सगळ्यात जी मोठी प्रोसेसिंग आहे ती खारीक आणि पेंड खजूर आहेच आहे, पण त्याही पेक्षा प्रामुख्याने याचा गुळ बनतो सर. खजुराचा गुळ 1000 रुपये किलो आहे. किती? 1000 रुपये किलो. खजुराच्या गुळाला जगामध्ये खूप मागणी. त्याचं कारण असं आहे, विदाऊट सल्फर विदाऊट केमिकल हा गुळ बनतो. याला 100% ऑर्गॅनिक गुळ म्हटलं तरी चालेल. कारण खजुराची शेती करताना तुम्ही कुठलेही केमिकल किंवा कुठलेही फर्टिलायझर त्याला टाकत नाही. बरोबर आहे. रासायनिक खतं टाकत नाही. म्हणजे त्याचं जे उत्पादन पण तसं आहे, तर गुळाला फार मागणी आहे. दुसरं जर याच्यातलं येतं याचं सिरप. सिरप म्हणजे काय, पाकासारखं आपलं जे बनतं. तुम्ही जर मोठ्या मोठ्या शहरामध्ये कॉफी शॉपमध्ये गेला तर चॉकलेट सिरप म्हणून बनतं. बरोबर. तर त्याच्यावर ते टाकतात. त्याच्याऐवजी जर मी एकदा, मला आठवतं परदेशात होतो तेव्हा मी बघितलं तर कॉफी जस्ट ती 2 पट महाग होती, दुप्पट. त्याचं कारण होतं की त्याच्यावरती खजुराचं हे टाकलेलं होतं. त्याच्यानंतर याच्यापासून खूप चांगली चॉकलेट्स बनतात. त्याच्यानंतर याच्यापासनं महत्वाचं मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहेत खजुरामध्ये. म्हणजे तुम्ही बघितलं अख्ख्या देशामध्ये दिवसभर एक जरी खजूर खाल्लं तर ते खूप एनर्जेटिक आहे. म्हणजे दररोज तुम्ही जर एक जर खजूर खाल्लं तुम्हाला कुठलीही शुगर खायचं काम नाही, तुम्हाला खूप एनर्जेटिक आहे. तर मेडिसिनल व्हॅल्यूज खूप आहे. तर पेशंट जे असतात त्यांना खजूर दिल्या जातं. त्याच्यामुळे त्याची फार मोठी मागणी. आणि सगळ्यात महत्वाचं जे कच्चे जे खजूर आहेत ना, याच्यापासून कॅटल आणि पोल्ट्री फीड बनतं. म्हणजे काय म्हणतात, जनावरांचं जे खाद्य आहे, ओके, याला क्रश करून त्याचं बनवलं जातं. परदेशामध्ये खूप बनवलं जातं, खूप महाग विकतं. यांनी याची चव गोड आणि हे असल्यामुळं की एक तर जनावर याला खूप आवडीने खातात, कोंबड्या पण खूप आवडीने खातात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं याच्यापासनं दुधाचा तुमचा फॅट आणि दुधाची क्वालिटी खूप इम्प्रूव्ह होते आणि दूध पण वाढतं. तर हे कॅटल फीड म्हणून पण खजुरामध्ये, जसं आता शेतकरी तुम्ही खजूर लावले, चांगल्या क्वालिटीची खजूर उदाहरणार्थ तुमची व्यापारी घेऊन गेला, राहिलेले खजूर फेकायचे नाही. आणि ते खजूर ह्या प्रोसेसिंगला जाऊ शकतं. त्याचं घरच्या घरी तुम्ही कॅटल फीड बनवू शकता, त्याला कापून वगैरे छान प्रकारे वाळून थोडंसं, किंवा त्याच्या पुढे जाऊन याचं खत पण, कंपोस्ट खत पण बनतं. म्हणजे खजुराचं काहीच वाया जात नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात बिगेस्ट खजुराची जी ही आहे त्याची याचे सीड आहे. ज्या फार्मास्युटिकल मेडिसिनल कंपनीचे सीड्स घेतात आणि त्या सीडातला जो गाभा आहे आतला, त्यापासून बरेचसे औषधी गुणधर्म त्याच्यामुळे असल्यामुळे ते बऱ्याचशा मेडिसिनमध्ये, औषधीमध्ये ते वापरतात. म्हणजे खजुरावरती म्हणजे ऑलमोस्ट खजुराचा प्रत्येक पार्ट हा प्रोसेसिंगमध्ये कल्पवृक्ष झाला, कल्पवृक्षच झाला तो. तर म्हणजे त्यामुळं खजूर एकदा तुम्ही लावलं की जर तुमच्या लक्षात आलं की नुसतं खजूर तोडून विकायचे नाही, तर बाकीच्या सगळ्या त्या झाडाच्या पाठपासून आपण त्याला उपयोग आणू शकतो. नक्कीच. आपल्या भारतामध्ये जास्त साखरेचं प्रमाण किंवा मग गोड असलेलं फळ चालतं आणि त्याच्यामध्ये खजूर हा जो गुणधर्म आहे हा खूप चांगला गुणधर्म आहे, खूप गोड फळ आहे. त्याच्यामुळे भरपूर आता सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही फिरलात तुम्हाला खजूर खूप काही विकल्यास बाजारात असल्यासारखं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये सरांनी जसं सांगितलं की जातीनुसार तुम्ही तुमच्या कामानुसार तुम्हाला काय करायचं आहे नेमकं पुढं, त्यानुसार तुम्ही जाती निवड करू शकता. त्या संबंधात इथे एक मोबाईल नंबर दिसतो, त्यांच्याविषयी तुम्ही चर्चा केली तर ते तुमच्या जातीनुसार, तुमच्या शेतीनुसार, तुमच्या कामानुसार तुम्हाला ते देऊ शकतात. त्याच्यामध्ये सर आपल्या या ठिकाणी यशवंत बायोटेकमध्ये शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या जाती सध्या दिल्या जातात? हां, तर आता आमच्याकडं ज्या प्रामुख्याने 8 जाती आहेत की ज्या मला असं वाटतं की या ज्या नवीन 4 जातीचं मी नाव जे सांगितलं ती आपल्या भारताची, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची इकॉनॉमी, म्हणजे आर्थिक स्थिती बदलू शकते, मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. कारण तुम्ही जर ही फाळाची साईज जर बघितली आणि तुम्हाला खायलाही दिलं, त्याचा गोडवा आणि क्रंची आणि खूप आहे. तर ह्या व्हेरायटी शेतकऱ्यांसाठी, तसेच ही बरई पण सुद्धा. आता तुम्ही मार्केटमध्ये बरई बघत आला, पण हिची फळांची साईज जबरदस्त साईज आहे, राईट. तर माझं असं मत आहे की ह्या जर सगळ्या लागवडी जर आपल्या इकडे जर झाल्या तर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं. पुन्हा मला एक प्रश्न सांगायचं राहिलं, खजूर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेट देणारं पीक ठरणार आहे. त्याचं कारण, भारताची गोष्ट सांग. कारण कसं आहे, पावसाळा आपल्या इकडं लवकर येतो, तसा हळूहळू राजस्थानपर्यंत ऑगस्टमध्ये येतो उदाहरणार्थ. आणि खजूर हे जे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर येतं, तेव्हा फळं नसतात. जसं हापूस आंबा जेव्हा जानेवारीत येतो तर 5,000 रुपये पेटी असतो, 4,000 रुपये पेटी असतो. तसं आपल्या इकडं 200 रुपये 250 रुपये असं शेतकरी म्हणतात. मी कधी भेटलो नाही खरं सांगायचं, पण 200 ते 250 रुपये किलोनी लोक विकतात. त्याचं कारण असं आहे
की फार काही आपली क्वालिटी किंवा आपलं, पण आपल्याकडे सगळ्यात अगोदर येतं तेव्हा मार्केटमध्ये कुठेही फळं नसतात. तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्राला आहे की लवकर खजूर आपल्याकडे येतं आणि तेव्हा मार्केटमध्ये नसल्यामुळं खूप चांगला भाव असतो. आता मी विश्वेत बायोटेकमध्ये आमच्या टिश्यू कल्चर लॅबमध्ये ज्या काय व्हेरायटीज आहे, त्याच्यानंतर आपण टिश्यू कल्चर रोपं कसं बनतं लॅब आपण तेही दाखवावी माझी विनंती शेतकऱ्यांना. पुन्हा विनंती शेतकऱ्यांनी व्हिजिट पण करावी. तर माझं असं मत आहे की इथं आमच्याकडे जे आहेत त्या 10 जाती बनतात, त्यामध्ये बरही एक जात बनते. त्याच्यानंतर आमच्याकडे खुनेजी बनते, लुलू बनते, एनएमआर बनते, खलास बनते, त्यानंतर आमच्याकडे मंथन बनते, भानुशाली बनते, सरस्वती आम्ही ती पण आम्ही व्हेरायटी करतोय. आणि त्याचबरोबर अजून 3 व्हेरायटीवरती आमचा रिसर्च चाललेला आहे आणि प्रोबॅबली पुढच्या वर्षी आम्ही त्या लॉन्च पण करणार आहे. पण ह्या 10 जाती आता शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. हां, की ज्या फ्रेश फ्रूटमध्ये पण आहे आणि सेमी फ्रेश फ्रूटमध्ये पण आहे आणि खारीक बनेल अशा पण आहे. तर या 10 जातीची रोपं शेतकऱ्यांसाठी आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्याकडे 4-5 जाती आहेत, त्या मी इथं तुम्हाला सांगत नाही कारण त्या भारतामध्ये येत नाहीत, त्या परदेशामध्ये आम्ही पाठवतो कारण त्याचा उपयोगही वेगळा आहे. तर ते आम्ही परदेशामध्ये पाठवतो. पण तशा आम्ही टोटल मी जसं पहिलं सांगितलं तुम्हाला ऑलमोस्ट 20 जातीवरती आम्ही काम करतो. पण काही जाती त्या परदेश, पण ह्या ज्या 10 जाती प्रामुख्याने त्या भारतामध्ये आपण चांगल्या पद्धतीने लागवड करू शकतो. नक्कीच. आणि गोडच्या बाबतीमध्ये आपण जसं म्हणलं की भारतामध्ये गोड फळ जास्त आवडतात आणि कच्चं जर खायचं म्हणलं तर नेमकं एक 7-8 नावं आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या वातावरणाला अनुकूल आणि चवीच्या बाबतीमध्ये लोकांना आवडण्याच्या बाबतीमध्ये एक काही नावं सुचवता येतील काही? हो, त्यामध्ये आता बरोबर आहे, भारतामध्ये जी फळं आहेत ना 2 गोष्टींनी खाल्ल्या जातात, एक रंग आणि गोडवा. आता परदेशात उलट आहे, म्हणून आपल्या भारतातले बरेचसे फळं परदेशात जसं युरोप देशामध्ये एक्सपोर्ट होत नाही. त्याचं कारण गोडवी, त्याचे शुगर कंटेंट जास्त आले की ते लोक घेत नाही. बरोबर. तर आपल्या इथं जे प्रामुख्याने जसं मी रंग म्हणलं की जनरली खजुरात 2च रंग, एक पिवळा आणि लाल आहे. पण याच्यामध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रात ज्या चांगल्या जाती त्यामध्ये बरई आहे, त्यानंतर खुनेजी आहे, लुलू आहे, त्यानंतर तुमची मंथन आहे, सरस्वती आहे, भानुशाली आहेत. या जाती मी शेतकऱ्यांना इथं सजेस्ट करेन आणि त्या जाती शेतकऱ्यांनी, माझं प्रामाणिक मत आहे की त्यांनी त्या जाती लावाव्या. कारण मार्केटप्रमाणे आपण लागवड करावी, लागवडीप्रमाणे मार्केट शोधू नये. आजची परिस्थिती अशी आहे. बरोबर. तर मार्केट बेस्ड लागवड असावी, लागवड बेस्ड मार्केट नसावं. तर ह्या जाती शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. नक्कीच. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की खारीक लावायचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. खारीक हा सगळ्यात हिशोबाने जर विचार केला तर शेतकऱ्यांचा फायद्याचा वृक्ष दिसतोय. पण हिचे असलेला रेट हा सगळ्यात मोठा अडचण आहे की ही रेट जो आहे तो हा रेट 6,000पर्यंत शेतकरी विकत आहेत, म्हणजे घेत आहेत. बरोबर आहे. तर 6,000 रोप म्हणलं तर एका एकरमध्ये 65-70 रोप बसतात. आणि तसं जर विचार केला तर मग तो आकडा खर्चाचा भरपूर होतो. तर एकंदरीत नंतर होणाऱ्या खर्चावर जर विचार केला तर खजूर हे परवडणारच पीक आहे. कारण की नंतरचा होणारा खर्च नाहीये, जसं की आपण द्राक्षाचा वगैरे विचार केला तर. पण एकंदरीत हा रेट जो आहे हा रेट एवढाच आहे का त्यापेक्षा कमी आहे? आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणजे आपल्या या ठिकाणी आता मिळतातच आहे. बरोबर आहे. तर शेतकरी इथून घेऊ शकतात का? आता सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला. तर हा प्रश्न आपण 3 भागात डिवाइड करूया. पहिला भाग की रोपे महाग का असतात. नंबर 2, रोपं काही काही शेतकऱ्यांना तुम्ही म्हणले की 6,000ही भेटतात, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि रोपांची क्वालिटी. बरोबर. आता खजूर म्हणजे टिश्यू कल्चर काय टेक्नॉलॉजी, थोडी एका मिनिटात तुम्हाला सांगतो की आपण पहिले खजुराविषयी सांगतो की खजूर हे सीडपासून याचे प्लांट तयार होत नाही. त्याचं कारण असं, याच्यात नर आणि मादी असे 2 रोपं असतात सर. राईट. जर तुम्ही बियापासनं जर कधी रोपं तयार केले बरोबर तर ते 99% मेल निघतात, म्हणजे 100 नर निघतात. सगळेच नर निघतात. आणि नर निघाल्यानंतर काय होतं की त्याला फळं येत नाही. नंबर 1. त्यातले काही जर माद्या जरी निघाली, मादी म्हणजे फिमेल जरी प्लांट असेल तर त्याला युनिक फळं येत नाही, म्हणजे एकसारखी येत नाही. एक झाड मोठं, एक झाड छोटं, काहीतरी वेगळं, काहीला गोल फळ आले, काहीला लांब आले. त्याच्यामुळे याच्याकडे फक्त टिश्यू कल्चर नावाची टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की जेणेकरून हे रोपं उपलब्ध असतात. आता जसं केळीचं टिश्यू कल्चर घेतलं तर केळीचं टिश्यू कल्चरचं रोप तयार व्हायला फक्त 1 वर्ष लागतं आणि त्या दृष्टीने ते असतं. याच्यामध्ये काय असतं की खजुरामध्ये एक रोप तयार होण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष लागतात.
एका रोपाला आपल्याला 5 वर्ष सुरुवातीला आपण लागवड लॅबमध्ये 5 तुम्हाला वर्ष. दाखवतो. बघू. जसं तुम्ही आता तो कंद दाखवला, त्याला कंद ऑफशूट म्हणतात त्याच्या भाषेमध्ये, कंद म्हणू आपण. तर त्या एवढ्या मोठ्या कंदाचा एक छोटासा गाभा काढला जातो, छोटासा जीव काढला जातो आणि त्या जीवाला एका बॉटलमध्ये टाकल्या जातं. बरोबर. तर त्या जीवाला नंतर डार्क फेज म्हणून असतो, म्हणजे काळोखामध्ये त्याला ठेवल्या जातं. बरोबर. ओके, काळोखेमध्ये त्याला ठेवल्यानंतर तो 6 महिने त्याला डॉर्मन्सी तिथं ठेवलं जातं. त्याला एक छोटासा कोंब याला 1 वर्ष लागतं. मी तुम्हाला लॅबमध्ये 1 वर्ष. त्याच्यानंतर हळूहळू करता करता त्याला 3 ते 3.5 वर्ष लॅबमध्ये लागतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला हार्डनिंग करायला म्हणजे आपल्या ग्रीन हाऊसमध्ये लागतात. बरोबर. म्हणजे टोटल कालावधी 5 ते 6 वर्षाचा त्या रोपाचा असतो. त्याच्यामुळे या रोपाची किंमत जास्त असते. हां, बोला ना काहीतरी. म्हणजे सुरुवातीपासून गाभ्यातून काढलं आणि ते रोप शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचायला 5.5-6 वर्ष 6 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर याच्यात असं आहे की समजा टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी म्हणजे काय, एका झाडापासून अनेक झाडं बनवणे, एका कंदापासून अनेक झाडं बनवणे. बरोबर. तर त्याचा रेशो आहे. आता हे जे डेट पाम असतं, खजुराचं झाड आहे, त्याच्यापासून फार कमी झाडं बनतात एका याच्यापासून. जसं केळीपासून खूप बनतात, त्याला फुटवे खूप येतात, काय असतं तशी टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये फार कमी बनतात. तर हा एक महत्वाचा. पुन्हा याचे जे मदर प्लॅन जे तुम्ही सकट दाखवले ते भेटणं फार अवघड आहे. आणि याच्यासाठी लागणारा कालावधी, याच्यासाठी लागणारा मॅन पॉवर, त्याच्यामुळं हे झाड महाग असतं. पण माझं मत असं, शेतकरी बांधवांनो, याला महाग समजू नका. बरोबर. झाडाची किंमत आमची इथं 4,500 आहे. आत्ताच मी सरांशी डिस्कस केलं, आम्हाला काही अनुभव आले. त्याच्यामुळे आम्ही फक्त आमची जी रोपं आहेत ती फक्त आम्ही शेतकऱ्यांना देतो. त्यासाठी त्याचा सातबारा, नाव, गाव, त्याचं राशन कार्ड आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की डीलरला जर रोपं जर दिली, म्हणजे डीलर बांधवांना मला कोणाला दुखवायचं नाही किंवा माझा जो बोलतो तो वेगळा घेऊ नका, पण माझी तळमळ आहे की शेतकऱ्यांच्या बांधावरती ते त्याच भावात पोचावं. तर तिथं थोडंसं रेटचं खालीवर होतं, म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही बोलले काही ना 6,000 पण रोप भेटतो. पण आमची रोपाची मूळ किंमत ही 4,500 आहे. शेतकरी आमच्या नंतर जेव्हा नंबर काय शेअर केला जाईल तर शेतकरी आमच्या टीमला अप्रोच होऊ शकतात आणि आम्ही डायरेक्ट त्यांच्या बांधावरती डिलिव्हरी करतो. आम्ही नुसतं रोपच देत नाही, पण आम्ही प्रामुख्याने सांगतो लागवडीला पण आमचा माणूस येणार मदतीला. लागवडीला म्हणजे लागवड सांगणार की किती बाय किती खड्डे खोदा, हे करा ते करा. आणि त्याला ॲग्रोनॉमी जी आहे, म्हणजे त्याला खजूर कसं वाढवायचं, खजुराविषयी काय करायचं, त्याचं आम्ही सगळं वर्कआउट करून देतो. असं या पद्धतीने आम्ही सगळं मार्गदर्शन शेतकऱ्यांना देतो. या नक्कीच. तर सरांना अजून या समोर जाऊन मी विनंती करेल की सरांनी रोपांचं सांगितलं, त्यांचा माणूस येईल ते सांगितलं, पण यानंतर सुद्धा 3 वर्ष ते त्यांची टीम तुम्हाला सांगत राहील काय करायचं काय नाही. पण एकदा फळ आल्यानंतर सुद्धा विक्री व्यवस्थापन जे राहील त्यामध्ये सुद्धा आपण एक भूमिका पुढे चालून घ्यायला पाहिजे. जसं की तुम्ही बोलताना सांगितलं की आता तुम्ही यानंतरच्या समजा काय वाटा ज्या असतील आपण, तसं चर्चा झाली आपली, तर यामध्ये आपण पुढे जाऊन शेतकऱ्यांना अजून विक्री व्यवस्थापनाच्या बाबतीत काय काय सहकार्य करणार आहात समोर, एक स्वप्न किंवा मग वाटचाल चाललेली त्यानुसार. माझं नेहमीच एक स्वप्न राहिलं आणि मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, 3-4 एकर शेती असलेला, आणि तिथून माझी सुरुवात परदेशात परत इकडे अशी आहे. तर मला हे प्रामुख्याने सांगायचं की शेतकऱ्यांना पिकवता येतं पण खपवता येत नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना खपवता येतं असं नाही, पण ती यंत्रणा उभी करायला बिचाऱ्याकडे पैसे नसते किंवा ती यंत्रणा त्याला सपोर्ट करत नाही. तर खजुराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर की आम्ही येणाऱ्या काळामध्ये इथं प्रोसेसिंग प्लांट टाकणार आहे. प्रोसेसिंग म्हणजे त्याच्यावर फार काही मोठ्या प्रोसेस करणार आहे, पण जसं मी बोललो की खजुरापासून आम्ही गुळ बनवू शकतो, कॅटल फीड बनवू शकतो आणि खजुराला आम्ही एक्सपोर्ट करू शकतो किंवा मार्केटमध्ये नेऊ शकतो. तर ती बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण शेतकरी बांधवांना मला तुम्हाला सांगायचं आहे, खजुराला माझ्यापर्यंत तुम्हाला पुढची 10 ते 15 वर्ष यायचं कामच नाही. कारण जी डिमांड आहे, जी मागणी मार्केटमध्ये, तो सप्लाय 10, 15, 20 वर्ष अजून काही होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला खजुराला खूप छान मार्केट आहे. तर तुम्ही कुठल्याही खजुराच्या शेतकरी ज्यांनी लावली त्यांच्याशी बोला, बांधावरनं व्यापारी घेऊन जातात. पण माझी ही आहे की एक अशी मला बाजारपेठ किंवा अशी यंत्रणा उभी करायची की शेतकऱ्यांनी जसं दूध घालतात ना तसे खजूर आमच्या इथं आणून घालावेत. त्यावेळेचा मार्केट रेट काय असेल काय नसेल ते मला आता सांगता येणार आहे. आणि आम्ही इथं प्रॉपर पॅकिंग करून त्याला प्रॉपर वेनी मार्केटमध्ये आणि एक्सपोर्ट पण करणार आणि मार्केटमध्ये आम्ही ते फिरवणार आहोत. तर शेतकऱ्यांना ते सगळं गायडन्स किंवा ती यंत्रणा उभी करण्याचा माझा पूर्ण असणार आहे. फक्त मला त्यासाठी सगळ्या शेतकरी बांधवांचा, तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट लागणार आहे आणि तो निश्चित राहील. आणि मला असं वाटतं की आपण एक चांगली बाजारपेठ किंवा चांगली मार्केटिंग यंत्रणा आपण या बाबतीत उभी करूया. त्याचबद्दल मला एक थोडासा उपप्रश्न आहे की खजुरामध्ये अजून खजुराच्या रोपांवरती हे नाहीये, काय सबसिडी नाहीये. बाकी राज्यात आहे, 2-3 राज्यामध्ये. तर मी शासनाकडे बराच मोठा प्रस्ताव सादर केलेला आहे.
तर तुमचे आशीर्वाद माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी असेल किंवा आपण जर त्या पद्धतीने गेलो तर खरोखर तेही होईल लवकरच. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक घेता येतं सर. आंतरपीक खजूर आपण 25 बाय 25 फुटावर लावतो. तुम्हाला ज्या काही व्हेरायटी सांगितल्या त्या अशा वाढणार आहेत, फार अशा वाढणाऱ्या व्हेरायटी नाही. बरोबर. त्यामुळे खजुरामध्ये तुम्ही जोपर्यंत खजूर तुमच्या शेतात तोपर्यंत सगळे आंतरपीक घेऊ शकता. प्रत्येक प्रकारचा भाजीपाला लावू शकता, चना लावू शकता, तुम्ही तूरही लावू शकता. थोडी मोठी झाल्यानंतर उडीद, मूग, सोयाबीन सगळं करू शकता. पण माझं मत असं आहे की खजुरामध्ये ड्रॅगन फ्रूट जे आहे ते खूप चांगले आहेत. बरोबर. त्याचं कारण असं आहे की ड्रॅगन फ्रूट जे शेड लविंग म्हणजे सावली आवडणारं, सावलीत वाढणारं झाड, कॅक्टस आहे. बरोबर आहे. आणि ड्रॅगन फ्रूटला गव्हर्नमेंटची सबसिडी पण खूप छान आहे. तुम्ही आंतरपीक जरी लावलं तरी त्याला गव्हर्नमेंट सबसिडी पण देतं. आणि ड्रॅगन फ्रूटला मार्केट खूप सध्या चांगलं आहे. चांगली व्हेरायटीवरती काम केलं तर खूप चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट त्याच लाईनीमध्ये लावायचं. बरोबर. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 आंतरपीक घेता येतात. जसं तुम्ही खजूर या लाईनीमध्ये लावलं त्याच्या मध्ये 2 झाडाच्या मध्ये 2 झाडं याचे लावायचे, खजुराचे, आपल्या ड्रॅगन फ्रूटचे लावायचे. त्याच्यानंतर जो मधला तुमचा जो पॅसेज आहे, इकडनं 3 फूट सोडलं, इकडनं 3 फूट, जर 25 फुटातनं गेलं म्हणजे 2.5 फूट, तर 20 फूट जागा राहते. त्यामध्ये तुम्ही टरबूज, खरबूज, टोमॅटो, मिरची, रताळं, काय जे पिकं असतील ते पिकं तुम्ही घेऊ शकता. मल्टीलेअर फार्मिंग. त्याचे नाही, त्याचा 2 फायदा आहे. जर तुम्ही वेलवर्गीय पिकं जर त्याच्यात घेतले तर एक ग्रीन कव्हर म्हणून जी असती, हिरवी कव्हर त्याला ती राहती. त्याच्यामुळे खजूर चांगलं जोमानी येतं आणि खजुराला एक खाद्य पण भेटतं. त्यामुळं खजुरांच्या फळांची साईज, त्याची गोडी आणि त्याचा रंग हा खूप सुंदर होतो. म्हणून माझं असं मत आहे की खजूर लावल्यानंतर आंतरपीक घेतलंच पाहिजे. असं याच्यावरती खूप चांगलं काम होतं. नक्कीच. अल्पभूधारक शेतकरी जे आहे, ज्यांना जमीन कमी आहे, मग आता खजूरच लावलं, त्याच्यानंतर मग गहू कुठं करायचा, भाजीपाला कुठं करायचा, आपण 3 वर्ष 4 वर्ष खायचं काय? कारण की तुम्हाला सांगतो, मोठमोठे जे वृक्ष असतात किंवा मग मोसंबी जरी धरला आपण, तर मोसंबीच्या झाडाखाली सूर्यकिरण जात नाही, तर तिथं आपण कुठलंही झाड घेऊ शकत नाही. पण खजूर हा एक असं वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे की त्याचं पानं जर तुम्ही पाहिले असतील तर फाटलेले असतात, म्हणजे पांगलेले असतात. त्याच्यामधून सूर्यप्रकाश खाली जातो, हवा खाली जाते आणि त्याच्यामधून तुम्हाला लागणारं पीक हे शेडनेट सारखं येईल, असं माझा अंदाज. बरोबर. कारण की आपण सरांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला, त्यामध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांच्या गुजरातच्या शेतीमध्ये ड्रॅगन प्लस खजूर किंवा खजूर प्लस ड्रॅगन असं त्यांचं खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. तर एकंदरीत पाहता, अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा बहुभूधारक शेतकरी असाल, तर खजूर हा विषय एक खूप चांगला विषय असा सध्याच्या पिरियडला आणि वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला राहू शकतो. कारण की खर्च वजा जाता जी रक्कम मिळती ती शेतकऱ्याचं उत्पन्न राहतं. उत्पन्न यात फरक आहे, ते तुम्हाला माहिती आहे. सध्या आपण जे पिकं करतो त्यावरचा खर्च एवढा मोठा झालाय की त्याच्यामध्ये उत्पन्न किती येतं ही एक शोकांतिका आहे किंवा शोधाचीच विषय आहे की त्यामधून मला वाचले किती. पण यामध्ये वाचणारच आहेत हा विषय आहे आणि त्यानुसार आपण विचार करायला हरकत नाही. सरांनी फार चांगली माहिती दिली आणि तुम्ही जर या ठिकाणी आलात, इश्वेत बायोटेकमध्ये आलात, त्याचा पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि त्यांचा नंबर सुद्धा दिसतोय. त्यांना जर तुम्ही कनेक्ट झालात तर तुम्हाला लागणारे सगळे काही भाग तुम्हाला सगळे काही मिळू शकतात आणि त्याची माहिती सुद्धा मिळू शकते, जी काही माहिती आज भारतामध्ये फार कमी आहे. विदेशात असणारं पीक ज्यावेळेस भारतात आलं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या त्यातल्या लोकांनी भरपूर काही ते उचललं. माहीत नव्हतं आपल्या महाराष्ट्रात येतं की नाही येतं. काही लोकांनी डेअरिंग केली जे करू शकत होतात, ज्यांच्याकडे पैसा होता. पण आता ही परिस्थिती आलेली की आता प्रयोग करणारे शेतकरी प्रयोग केलेला आहे, त्याचं काय म्हणू आपण त्याला उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. बाजारामध्ये भरपूर ठिकाणी खजूर मिळत आहेत. तर याचं अर्थशास्त्र मी भरपूर व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. आज जे शेतकरी आहेत हे 200 रुपये किलो सांगतातही, पण 200 रुपये किलो वजा करून तुमच्या मनात आलेली रक्कम तिथं बसवा. गुणिले एका झाडाला 1.5 ते 2 क्विंटल माल, जवळजवळ नाही म्हणलं तर 2-2 क्विंटल मालाची 4थ्या वर्षी सर झाडं मी दाखवलेली आहेत. तर गुणाकार करा आणि शेतीमध्ये पेपर आणि पेन घेऊन असं म्हटलं जातं की बसता येत नाही, येणारं उत्तर वेगळंच असतं. पण खजुराच्या बाबतीत ते नाही. खजुराच्या बाबतीमध्ये हे टिश्यू कल्चर रोप असल्या कारणानं प्रत्येक झाडाला मिनिमम तेवढे फळ येतातच आणि त्याचा जर आपण गुणाकार केला तर नक्कीच तुम्हाला जे तुमच्या मनाला लागेल ते उत्तर त्यातून मिळायला अपेक्षा आहे. नसल मिळत तर मग या फंद्यात पडू नका. विक्री व्यवस्थापन गरजेचं आहे. शहरामध्ये राहत असाल किंवा मग तुमची लांब शेती असेल तर मग विक्री करायची कशी त्याचाही पर्याय सरांनी दिलेला आहे. प्रत्येक जातीमध्ये आपण विभागून तसं काम करू शकता. सुकायचं तुम्हाला खजूर जर खारी करायची असेल त्यानुसार तुम्ही लावू शकता. ओली तुम्हाला विकायची असेल तर ओली विकू शकता किंवा या सगळ्याच्या पुढे जाऊन
जसं सरांनी सांगितलं की मी एक शेतकरी, सामान्य शेतकरी, मला विदेशामध्ये माल कसा पाठवायचा मला माहित नाही. हो. पण आपल्या जालन्याचं एक आता ड्रायफ्रूट सुद्धा होतंय आणि सरांच्या या ठिकाणी प्रोसेस प्लांटमधून विदेशामध्ये पाठवायचा जो काही सरांचा उद्देश आहे, याच्यामध्ये रेडिसिव्ह फ्री हे मुळातच असतातच, कारण की याच्यामध्ये कुठलंही औषध नाही आणि कुठलं पेस्टिसाइड नाही आणि खतही नाही. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा फार चांगला सरांचा आपल्याला चर्चेमधून जाणवला की यामधून सर जे काही पाठवणार आहेत त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरी गोष्ट, हाताने तोडणे हा जो विषय, जर मी काही फळं अशी आहेत की आज जर नाही तोडले तर ते लगेच गळून जातील, पण याचं तसं नाहीये. याची जी काही किपिंग क्वालिटी, जी काही धारण क्षमता आहे, तोडल्यानंतर ठेवायची जी क्षमता आहे, टिकवण क्षमता आहे, ही भरपूर मोठी आहे. जर अंदाजन तरी सर महिनाभराचा कालावधी, 1 महिना, 1 महिना त्याला चांगलं प्रोटेक्शन जर केलं तर 1 महिन्याची कालावधी आहे. किंवा पुढे चालून आता असं जसं आपण सोयाबीन वगैरे कोल्ड स्टोरेजला टाकतं तर चिलिंग चेंबर्सला पण जसे ॲपल, आता तुम्ही सफरचंदाचा विषय घ्या, बरोबर आहे, तुम्हाला वर्षभर सफरचंद खायला भेटतात. ते काय वर्षभर थोडी झाडाला येतात. तर आता जर तुम्ही हिमाचल किंवा इकडे गेला तर मोठे मोठे कोल्ड स्टोरेज डेव्हलप झालेले आहेत, तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तर ते वर्षभर त्याच्यावरती. पण आता इथं डिमांड आणि सप्लायचाच रेशो असा आहे की मागणी एवढी मोठी नाहीच आहे, बरोबर, तर तो नाही. पण मोठी तुम्हाला महिनाभर म्हणजे झाडाच्या घडापासून महिनाभर याचं वर्क होतं. आता ही जी तुमच्या हातातली फळं आहेत ही तोडलेली मला वाटतं 10-12 दिवसापूर्वीची फळं आहेत. अजून फ्रेश, अजून 8-10 दिवस जाईल. नाही अजून फ्रेंची अजून 15 दिवस कशी आरामशीर राहतील. तर एक म्हणजे चांगल्या पद्धतीने हे होतं. किंवा आता समजा तुम्ही पपई जर एखाद्या व्यापारी विकायला घेतलेला हात लावून ते होतं, तसं याला होत नाही. तुम्ही जर बघितलं की रोडवर जे खजूर विकतात ते असे रोडवर टांगलेले असतात घडं, लोक त्याला तोडून घेतात, लोक त्याला हे करतात, काही होत नाही. तर तसं याची जी ही आहे किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तो एक काय म्हणता येईल गॅप, तेवढा वेळ भेटतो मार्केटिंगला, ते खूप महत्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा असतं की अचानक मजूर नाही किंवा काही अडचणी आल्या, तर त्याला हा वेळ चांगल्या पद्धतीने तो भेटू शकतो शेतकऱ्याला. नक्कीच. तर या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही जाऊन याचा हा जो विचार आहे हा विचार करू शकता. सरांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली, त्याचे आपण आभार मानू. आणि तुम्हाला याच्या खारकाविषयी, खजूरविषयी आणखी काही प्रश्न आमच्या चर्चेमधून साहजिकच राहिलेले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या संबंधित काही माहिती पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच ही माहिती घेऊ शकता. सर खूप चांगली माहिती, गरजेची माहिती दिली, त्याबद्दल फार फार आभारी आहे. धन्यवाद. राम राम.